चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील शेतकऱ्यांनी पुणेगाव डोंगरगाव पोच कालव्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम रोखले। कालवा थेट डोंगर व गावाला पाणी पोहोचवण्यासाठी केलेल्या या कामामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याचा आरोप करण्यात आलाय। गेल्या 40 वर्षांपूर्वी कैलासवासी नाका गायकवाड यांनी या कालव्याची निर्मिती केली होती। चांदवड तालुक्यातील शेतीला व पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी संबंधित विभागाला वर्ग केल्या होत्या, मात्र अद्याप या जमिनीचा मोबदला शासनाने दिलेला नाहीये अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सिमेंट काँक्रिटीकरणामुळे जमिनीत पाणी मुरणार नाही, विहिरींना पाणी उतरणार नाही आणि शेतीचे मोठे नुकसान होणार आहे। त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जोपर्यंत जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही आणि शेतकऱ्यांना इतर आवश्यक सुविधा मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे काम होऊ देणार नाही। वडनेर भैरव येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते संपतराव भाऊसाहेब बोगते आणि सरपंच रावसाहेब भालेराव यांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला समर्थन दिले। शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एपीआय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। या विषयावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी प्रांताधिकारी यांच्या दालनात महत्त्वाची बैठक होणार आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कालव्याच्या कामावर निर्णय होण्याची शक्यता आहे। आमच्या जमिनीशिवाय हा कालवा शक्य झाला नसता तरीही आम्हाला मोबदला न देता आमच्या पाण्यावर गदा आणली जात आहे। आम्ही हे अन्यायकारक काम थांबवणारच असे संपतराव भाऊसाहेब बोगते यांनी सांगितले। या आंदोलनामुळे चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गंभीरतेने हाताळण्याची गरज अधोरेखित झाली आहे। पुणेगाव ते दरसवाडी ज्या कॅनलचं काम काँक्रिटीकरणाचं चालू आहे ते वारंवार मिटिंग घेऊन मंत्री महोदयाला भेटून हे काम कुठल्या हालतमध्ये थांबत नव्हतं। ते सर्व शेतकऱ्यांनी येऊन आज इथं काम थांबवलं आणि आम्ही त्यांच्या डिपार्टमेंटचे जे काही अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, डिपार्टमेंटचे कोणी अधिकारी असतील, त्यांना विनंती केली की आमचं काम 2 दिवस तुम्ही 7 तारखेपर्यंत आम्हाला मंत्री महोदयांना भेटायला टाईम द्या। त्याच्यानंतर 8 तारखेला आपण तहसील कार्यालय किंवा प्रांत कार्यालयामध्ये मीटिंग लावू आणि त्याच्यावरती चर्चा करू, काय निर्णय होईल तो सर्वांमध्ये तो मान्य केला शेतकऱ्यांनी आणि आम्ही जो 8 तारखेला काय निर्णय होईल त्याच्यावरती चर्चा करून आम्ही 8 तारखेला सगळं बाकीचा पुढचा निर्णय घेऊ। एवढं बोलतो आणि थांबतो। तुमच्या काय मागण्या आहे? आमच्या मागण्या अशा आहे का वडनेर गावाला जे काही लाभ क्षेत्र निर्माण केलं शासन दरबारी पूर्ण गाव वलिताखाली आहे, त्या कारणाने ग्राम या परिसरामध्ये जे काही खरेदी विक्री व्यवहार ग्रामपंचायत असेल, शेती व्यवसाय असेल, त्याला सगळे 6% स्टॅम्प ड्युटी लावता आणि तालुक्यामध्ये बाकीच्या गावांना 4% स्टॅम्प ड्युटी लावता। मग मी बऱ्याच वेळा विचारण्यात आलं सब रजिस्टर साहेबांना बी आम्हाला 6% का? त्यांनी आम्हाला तिथलं ते वेळापत्रक दाखवल्यानंतर जे काही लाभ क्षेत्रात गावं आहे त्यांना 6% आहे। जर आम्ही लाभ क्षेत्रामध्ये बसतोय, आम्ही वलिताखाली आलेलो आहे, मग जर आम्ही वलिताखाली असताना आमच्या कॅनलचं काँक्रिटीकरण करायचं काय कारण आहे? जर आपण नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असेल तर वाघाडपासून तर पुणेगाव कालव्यापर्यंत कुठल्याही कॅनलवरती काँक्रिटीकरण करण्यात आलं नाही। मग पुणेगावचाच अध्यास का? पुणेगावचंच काँक्रिटीकरण का करायचं? पुणेगावचं काँक्रिटीकरण करायचं कारण असं आहे, खऱ्या अर्थाने पुणेगाव ते दरसवाडीपर्यंतच कॅनलचं पाणी पोहोचतंय। पण हे सगळं करीत असताना येवल्यामधले जे प्रतिनिधी आहे त्यांच्या अट्टासापोटी जर तुम्ही आमच्या हक्काचं पाणी तुम्ही घेऊन जाणार असाल तर ते आम्ही कदापि मान्य करणार नाही। दुसरं कारण असं आहे की आमचे शेतकरी वडनेर गावाचं शिवार जर तुम्ही बघितलं तर फार मोठा शिवार आहे, लोकसंख्या 35 ते 40 हजार लोकसंख्या आहे। जर तुम्ही शेतकऱ्याला बघितलं असेल एखाद्याला 1 एकर जमीन, काहीला 1.5 एकर, काहीला 2 एकर, 2.5 एकरच्या पुढे कोणाला शेतकऱ्याला जमीन नाही, काहीला तर 1 बिघा जमिनी आहे। अशा लोकांच्या कॅनलमध्ये जमिनी गेल्या। जमिनी जात असताना आमच्या वडिलांनी, आमच्या आजोबांनी कोणीतरी तो विचार केला पुढचा दूरदृष्टी की ह्या कॅनलला जर पाणी गेलं तर आमचे पोरं, आमचे नातवंड खऱ्या अर्थाने शेती करू शकता आणि आपल्या पोरांचं भवितव्य उभं राहू शकतं। पण आज आम्ही त्या भरोश्यावरती द्राक्ष बागा लावल्या, नॅशनल बँकेचं कर्ज घेतलं, मध्ये 2 वर्ष गारपीट झाली, त्याच्यानंतर कोरोना आला, हे सगळं असताना आज आमचे शेतकरी एकदम लयाला गेलेले आहे।
म्हणजे मागं आम्ही तहसीलदार असतील, प्रांत असेल, कलेक्टर असतील, कृषी मंत्री आहेत, आदिवासी विकास मंत्री, आमदार, खासदार या सर्वांनाच आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे पुणेगाव कॅनलचं आस्तरीकरण चालू आहे, हे आस्तरीकरण जर चालू झालं किंवा हे आस्तरीकरण जर झालं तर शेतकऱ्यांना कुठल्या परिस्थितीमध्ये एक थेंबाचा फायदा होणार नाही. शासनाचा जो निर्णय असतो का शेतकऱ्यांसाठी किंवा जनतेसाठी जे काम करतात, जर जनतेसाठी काम करतात आणि हे तर जनतेच्यावर अन्याय होणाऱ्यासारखं हे काम, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना कळवल्या, परंतु त्यांनी कुठल्या प्रकारचा मध्ये त्यांनी महिनाभर कामही बंद केलं आणि पुन्हा आता एक पोलिसांचं बळ घेऊन आणि दडपशाहीनं त्यांनी कालपासून काम चालू केलं. पुन्हा आम्ही शेतकऱ्यांनी एक चर्चा केली आणि आपल्याला जे काही आपली पिकं आहे ही पिकं उद्ध्वस्त होणारी उद्याकडं, जे काही कोटीचे कर्ज असतील तर ते कर्जापोटी शेतकऱ्यांना म्हणजे आत्महत्या करायची वेळ येईल. अशी वेळ यायला नको म्हणून खऱ्या अर्थानं जे हे कॉन्क्रिटीकरण, हे जर कॉन्क्रिटीकरण जर थांबलं तर शेतकऱ्याला काहीतरी थोडंफार का होईना निदान पर्क्युलेशनला 8-15 दिवस किंवा महिनाभर चालेल अशा प्रकारच्या विहिरीला पाणी राहील. म्हणून ह्या दृष्टीनं हे काम होऊ नये म्हणून आम्ही आज तो निर्णय घेतला आणि आम्ही पुणेगाव कॅनलवरती सर्व शेतकरी इथं आलो आणि आम्ही ते काम बंद केलं. परंतु त्यांच्या डिपार्टमेंटनी आम्हाला 8 तारखेपर्यंत सांगितले की तुम्ही 8 तारखेपर्यंत वरच्या लेवलला चर्चा करा. आम्ही वरच्या लेवलला जेरोळ साहेब असतील, उकाटे साहेब असतील यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यांनी सांगितलं की विखे पाटील ह्या खात्याचे मंत्री, आपण यांच्याशी चर्चा करून आणि तो निर्णय घेऊ. तर साधारण 7-8 तारखेपर्यंत आपण त्यांचाही निर्णय घेऊ, ते काय म्हणताय, आणि त्यांना आम्ही हे काम म्हणजे बंद करण्यासाठी आम्ही भाग पाडू. आणि जरी त्यांनी काही म्हणजे वेगळा निर्णय घेतला तरी आम्ही पुन्हा शेतकरी काहीतरी विचार याच्यामध्ये करू. आणि कारण नुसतं 8 तारखेला त्यांनी उद्या नाही परवानगी दिली आणि जर कॉन्क्रिटीकरण झालं तर शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होणारच आहे. म्हणून नुसतं आजचं आंदोलन केलं आणि उद्याचं थांबलं असं नाही. फक्त आम्ही जी 8 तारीख दिली ते ही मंत्री महोदयांच्या भेटीसाठी आणि त्यांच्या चर्चेसाठी घेतली गेली. त्यामुळे आम्ही आता त्यांनी 8 तारखेपर्यंत इथलं काम थांबवलं आहे. 8 तारखेनंतर पुन्हा ते जे काय निर्णय देतील तो निर्णय आपण बघू आणि नंतर पुन्हा आम्ही शेतकरी आपण विचार करून मग त्याच्यावरती खऱ्या अर्थानं निर्णय घेऊ. पण आमचं म्हणजे व्यक्तिशः जर तुम्ही माझं विचाराल तर मी 100% ह्या आस्तरीकरणाला माझा 100% विरोध आहे, आजही आहे. आणि उद्या 8 तारखेला त्यांनी काही निर्णय दिला तरी त्याला सुद्धा माझा विरोध राहील. आणि उद्या जर त्यांनी काम चालू केलं तरी आम्ही ह्या चॅनलवरती पुन्हा येऊ आणि पुन्हा काम बंद पाडू. कारण जो निर्णय असेल हा शेतकऱ्यांसाठी म्हणतात. मॅडम ते नाही म्हणत नाही 8 तारखेबद्दल आमचं मत नाही. जर वरच्या लेवलला आम्हाला तरचा भाग म्हणतो नाही तर आम्हाला त्या दिवशी आमचं काम चालू राहील. करू नका त्यावेळेस नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड.